बघ कसला खतरनाक व्ह्यू झालाय. तुझ्यासारखं नाही चहा पीत बसलो. आलं चहा पीत, आलं चहा पीत. नीरज डाकेकडून आज मी टॉपचं नियोजन लावणार. नाही लावलं ना नकऱ्या फुकाट गेला. गुड मॉर्निंग गाईज, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. दोस्तो, आजचा विषय जरा टॉपचा होणार आहे, कारण आता पावसाळ्याचे दिवस चालू झालेत आणि आपण चाललेलो आहे बाहेर. आणि बाहेर जायचं रिझन मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. आता जाऊ आपण आपल्या बोबलीला घेऊन येऊ पहिलं. आणि आपली बोबली आहे आता वरती पार्किंगमध्ये. हा बघा आपला पार्किंग एरिया, आणि इथं आपली ती बोबली आहे ते वरतीच आहे स्पीड 5 ला. चला आधी आपण तिला घेऊ, मग निघू डायरेक्ट कल्याणला. आजचा विषय एकदम टॉपचा होणार आहे, कारण की आता आपण चाललोय गणपती ठरवायला, ते पण पेंडला. पेंडला तुम्हाला माहिती आहे मूर्त्या वगैरे कशा मिळते. आता आपण चाललोय मूर्ती चॉईस करायला, तर बघू जाऊन. आय थिंक मी आजपर्यंत तुम्हाला आपल्या बबलीची ओळख नाही करून दिली. चला तुम्हाला आधी तिची ओळख करून देतो. कशी आहे, दिसली का कशी चमकते. दिवसातनं 4 वेळा शॅम्पू आंघोळ करते म्हटल्यावर चमकणारच. एक मिनिट थांबा, फक्त 1 मिनिट. तिला तर चालू करतो. तुम्ही जरा हिची धडकन ऐका, टॉपमध्ये ऐकते बघा. नाही टॉपचा विषय, कशी आहे धडकन. मित्रांनो चला निघू आता आपण. आता आपल्याला उशीर व्हायला नको. आता आपल्यामुळे उशीर झाला तर आपल्याला 4 सुद्धा ऐकायला लागते. ओके चुकून लवकर आला असं तर काय करायचं, त्याच्यासाठी आपल्याला गेलं पाहिजे. आणि त्याचं लवकरच आपण हिला पण घेऊन जाणार आहे लॉंग रूटला, त्याचा पण आपण एक ब्लॉग बनवूच. आता पहिले आपण जाऊ कल्याणला जाऊ. कल्याणला गेल्यानंतर तिथून एक गाडी आहे आपल्याला फोर व्हीलरमध्ये बसू, नंतर निघू आपण. आणि तसं पण ह्या ब्लॉगमध्ये अजून नवीन कॅरेक्टर येणार आहेत, तुम्हाला तिथे गेल्यावरती दिसेलच कोण कोण आहे ते. चला भेटूया, आता आपण कल्याणमध्ये भेटू. चलो. बारिश तो रुकने का नाम ही नहीं ले रही. अरे जाने का कैसे आगे भी. रेनकोट तो लाया है लेकिन पानी नहीं घुसना चाहिए. चलो लेट्स गो, देखते हैं अभी बात आती है पावसामध्ये काय होते, काय विषय काय. चला. मित्रांनो एक नंबर वाटतंय पावसात भिजायला. आईला फक्त आतमध्ये पाणी गेलं नाही पाहिजे. पावसात भिजायला भारी वाटतंय. त्याच्या आईला चड्डीमध्ये पाणी गेलं मग कसं तर वाटायला नको. दोस्तों मौसम तो देखो कैसा है, एकदम मस्ताना. दिल तो एकदम गार्डन हो गया. बाईकवरनं गेलो अजून मजा आली असती. ह्यासनी पाहिजे 4 व्हीलर. आईला लागा मजा आली असती, पण बाईकवरनं गेलो असतो तर. मोसम एवढा खतरनाक झाला आहे, पावसाचं वातावरण आहे. पाऊस पण एवढा नाही पडत आहे, ठीक आहे, थोडाफार आहेच. मित्रांनो आपण आता कल्याणमध्ये पोहोचलेलो आहे. अजून गँग ओंकार पाटील पहिल्यांदाच उपस्थित राहिलेला आहे. कसा आहे टॉपचा विषय. काल माशाला गेलतो मी. अच्छा, काल मुरबाडच्या पुढे माशाला गेलतो. मगर क्यों तडणीचे मासे धरायला. अजून काय काय धरले तुम्हाला नंतर सांगेल. आणि तिथून 2 व्हीलरवर आलोय. अशी चपके पडत होते नुसते चेहऱ्यावर. माझं कॅन्सल होतं. हा, पाटलांनी मला 6 वाजता फोन केलाय. पाटील अजून झोपलेत. कुठे आहेत. अरे भाई आहे काय. कुठे पाटील, कुठे आहेत छोटे पाटील. कुठे वरती. हा का, येऊ देत पाटलांना येऊ देतो. कुठल्या चढणी मी नियोजन करतो, मी करतो, मी असं करतो, मी तसं करतो. आणि रात्री आता मी जर नियोजन करत असलो, आयुष तू म्हणला होता की भाई केला जायचंय, तो म्हणतो ओंके सकाळी जाऊन बसलोय तिकडं. कुठं चंडीचे मासे धरायला बरं का. अरे भेंडी, माझा विषय काय, भायकेला जर जायचं असतं तर मी चंडीचे मासे धरायला गेलोच नसतो ना. बरोबर आहे. हे काय शेर म्हणलेलंच नाही मला. मला नाही त्याला शब्दच दिला नव्हता.
मी काय म्हणलं होतं अरे पत्री पहिली बोलला गोष्ट होता. पहिली गोष्ट आहे का काय आलं आणि होतं आल्यावर काय म्हणते माहिती का मग ते काय आलं हाय केलं व्हायचं म्हणलं कधी विषय झाला मग रात्री- आता हे बघे असं का व्हायचं अरे एसीबीसी नाही का अरे गुदमरा लागलाय ए ठीक आहे तुला ब्रीथ देतो थोडा नाही मला लई चांगले अनुभव आहे. असा पंप करतो ना मी चालते टॉप कदा दाखव का करून तुला नाही दाखव असा म्हणे असा आणि कुणी मग मला सगळी आणि ऐक संच काय म्हणतो माहिती का होत नाही आपल्या केलं जायचं नाही का हाय केलं जायचं नाही का हा? मी काय म्हणलं संडेला जाऊ मग बरोबर संडेला इथून राहत्याल आणि दोन्ही प्लॅन तयार माहित होतं बरं का सॅटर्डेला मला तिकडून आपण लपेटा खाऊन लपेटा होणार बोललो फुकट तिथं चिकट आहे म्हणलं आपण सगळे ढाकेला गाडायचंय सकाळ सकाळ ढाकेला म्हणलं ढाके भाऊ तू म्हणलं तिकडे वॅगनर मध्ये चालवलं आज तू टिळ्याचा माणूस आहे कसला टिळ्याचा त्याला म्हणणार 3 लाखाची गाडी घेतली 3,000 रुपये सांगितलं का त्याला आणि ही सुरुवात आहे तुमची एवढं लक्षात ठेवा त्यामुळं आधी स्वतःच नियोजन करायचं आपण जागेवर थांबायचं. कुठलं कसलं सुरुवात तुझ्यासारखं नाही चहा पीत बसलो आलं चहा पीत चहा पितोय आलं 5 मिनिटात आणि आल्यावर काय म्हणतो अरे ओंक्या तू आज लवकर आला अरे तू चहा पित ते कुणाला सांगतो अरे मी चहा पिऊन येऊ का? पण मी काल नियोजनाला होतो कोण नियोजन कसलं नियोजन अरे 2 दिवस आधी काय ह्यांच्या घरी काय इंग्रज आलते काय मी इंग्लिश मध्ये टाकलं होतं काय कोण कोण येणार आहे सांगा म्हणून काय ब्रिटिश आलते. हे मला तो तिकडून आलाय म्हणून काय की मंडळात सुद्धा हे सुद्धा आपलं स्वतःचं आणि decision करा. आणि तिकडे म्हणतोय आणि डिसिजन घ्यायला ताबडतोब शिका आणि तिकडे मागं बोंबलं अरे जायचं. जाने दे रे होता है एडजस्ट करना पड़ता है पण तो डिसीजन लेना पड़ता है ना भाई अरे म्हणलं मैंने 3 दिन पहिले कोण आने वाला आहे तिथं तेव्हा तुम्ही मी काय म्हणतो तिथं तेव्हा तुम्ही मेसेज बघितलाय ना तुम्ही टाकाय पाहिजे होतं त्याला म्हणलं ऐन टाइमला संचितनी ड्रायव्हर आणली होती म्हणलं 6 सीटर आम्ही त्याला 8 जण गेलो असं म्हणलं आणि सकाळ सकाळ आला नाही लवकर आलो की मी लवकर कसला रंदा फॉल तुला दर्शन झाला नाही अरे रंदामध्ये दर्शन घ्यायला यायचं तो रंदा फॉल असा दिसत होता चिरी फिरी रंदा फॉलचा नादच नाही करायचा हायजिनिक डिटॉल वॉश कुठल्या मीटिंग मध्ये त्या दिवशी कोण बोलत होतं 2 रोलर फुकटचे खाल्ले मी माहिती का ओंकाची टॉप मध्ये शिवाय देऊन झालेले आहेत सगळ्यांना सगळे जागरूक नाही रंदा फॉल आणि नायगरा फॉल दोन्ही पुढच्या गाडीत बसले एक मिनिट थांब रे आयुषला मी काय बोललो आयुषला मी काय बोलतो आता म्हणलं एक काम करतो मी बलिदान देतो म्हणलं मी नेक्स्ट मध्ये अशा वेळेस कधीच गाडी बसायचं ना आयुष अरे मी बोलतोय ना आता माझं होऊ दे ना मी काय बोललो तू संचित प्रसाद शुभ्या आणि आयुष म्हणलं तुम्ही एकत्र तरी बसा म्हणलं बोललो का नाही रे पहिल्यांदा म्हणलं प्रसाद आलाय म्हणलं ब्लॉग चालू करतो मी इकडे बसतो म्हणलं नंतर कनेक्ट होऊ आपण एकमेकांची बरं का तर ते झाल्यानंतर आयुष काय म्हणतो तू तिकडे चालला तू एकटं कसं बसशील मग मी पण येतो मग माहिती काय होत नाही रे घ्या बाबाचं घ्या पहिल्यांदा लगेच फोनला बसतो थांबा गाडी पुढे बघू एकदम क्लिअर काय खतरनाक व्ह्यू आहे नुसतं धुकं दिसते आणि मागं डोंगर काही सुट्टीच नाही मित्रांनो क्लायमेट बघितलं कसं झालंय काय निसर्गरम्य वातावरण झालंय बघितलं का कसं आहे ते धवधव कसं आहे 100% आपण जात असतोय पुढच्या आठवड्यात आणि आम्ही आमच्यासोबत आज गाईड घेऊन आलेलोय आमचा हा हो गाईड सांगा कुठला वॉटरफॉल आहे पांडवकडा वॉटरफॉल हा जमळण चपळण बरं ठीक ऐकू जगदीश पाटील जगदीश पाटील हे नको मिसे बिसे आता जोशीवाडीचे वडे खाऊ चला टॉप मध्ये मस्त पैकी वडे इथले भेटतात ना फेमस आहेत ना काय काय कुठे जायचंय त्या पाटील स्नॅक्स कॉर्नरला का मग चांगलं होतं अरे ते ह्यांना वडे नव्हते खायचे रिवर्स मारून दत्तला जाऊ अरे आता हे कुठे चाललंय स्नॅक्स कॉर्नर विट्ट का म्हणला रिवर्स मारून अरे कुठे चाललंय पूर्ण फिरत थांब एक मिनिट
अरे तो टर्न मारतोय जाऊ तिकडून झेंड्यापासून. चल अरे चल चल चल. हे नको पोलिस बी आहे वगैरे काय. हॅलो हॅलो मला टर्न मारतायत. हा टर्न मारतायत. हा मारा मारा मारा. तुम्ही जिकडे टाकाल तिकडे येतो आम्ही. हा चला. एकदम मस्त व्हायची. त्याला टर्न बिन सांगा नाही तर अजून एखादा दुसरा टर्न मार. काय तुझं 8-9 पाटील आहे मग काय पाटीलच नाही काय बाबा. आम्ही जाणार तिकडे विठ्ठल कामतला. अरे चल चल चल. अरे विठ्ठल कामातला घे. बिल नाही देणार मग. बिल कोण बिल देणार तिथे ना. तू काय कुठं पण तुम्ही म्हणाल इधर रुक. याला डिक्कीट टाकला या. हा इथंच इच्छा पूर्ण केला तर हे सगळं बिल देणार आहे. सगळं बिल देणार. का पाटील नाही सांगणार. पाटील सांगणार तू म्हणला ना. हा चला ब्लॉक. अरे ब्लॉक चालूच आहे. साप गावाला संचित साप गावलेला तिकडे घे. संच काय म्हणला विठ्ठल कामातला गेला तर मी बिल पूर्ण भरणार. कधी बोललो नाही नाही मी बिल देणार. विठ्ठल कामातला गेलो मी बिल नाही देणार म्हटला. बिल देणार नाही. मग आता पाटील आलोय ना. आता तर बोलला. ऑन रेकॉर्ड बोलतोय इथं. ऑन रेकॉर्ड आहे. आता मी ते नाश्त्यासाठी थांबलो होतो. काय वातावरण झालंय. काय निसर्गरम्य वातावरण आहे. बघितलं का. आणि अशा प्रकारे आम्ही पेनला झालेलो आहे आणि आता नाश्त्याची वेळ झालेली आहे आणि आम्ही थांबलेलो आहे संचितचं हॉटेल आहे. हॉटेल पाटील पाटील हॉटेलमध्ये पाटील स्नॅक्स सगळं मध्ये. फुकट आहे आम्हाला. सगळं बिल संजय बिल. चला चला आता टॉप मध्ये आतमध्ये जाऊ. मॅनेजर साहेब मॅनेजर साहेब कव्हर कर. मॅनेजर साहेबांना घेतले मी आधीच. इकडे बघा. पाटलांना पाटलांच्या हॉटेलमध्ये घेऊन आलोय. आता एका जागेवर आपल्याला जायचं होतं स्नॅक्स कॉर्नरला जायचं होतं पण आपले हेवी ड्रायव्हर बघा. हेवी ड्रायव्हरनी गाडी तिकडे घेतली नाही त्यामुळे आपल्याला आता पाटील स्नॅक्स कॉर्नरला लागलं. तर इथे टेस्ट करून आम्ही सांगूच तुम्हाला की टेस्ट कशी आहे. आणि दुपारचा विषय म्हणजे असा की नियोजन टॉपमध्ये लावलेला आपण जेवायचं. आणि हे आपले धीरज होता टाके. म्हणजे नवीन बुलेट घेतली 3 लाखाची बुलेट घेतली 3 लाखाची. त्यांनी आज अशी कमिटमेंट केली की अर्ध सगळं बिल ते. चला ओंकी आता नाश्ता घेऊन आला 1 नंबर. आपण फटाफट खायला सुरुवात करू. आपल्याला लय भूक लागली आता. बादलीमध्ये मिसळ बादलीमध्ये देणार आहे. ब्लॉग चालू आहे ना. ब्लॉग बंद होत नसते. आणि अरे काय बघते मी. भाई पहिल्यांदा नाश्त्याला गेलाय. लय खुश आहे बाबा मी आज. काय सांगू तुम्हाला. संचित पाटील आज पहिल्यांदाच सगळ्यांना मिसळ सर्व करताना काय टॉपमध्ये मी मागवले स्वतःसाठी चीज डोसा. आपल्या तर मिसळ येतं. मिसळ टॉपमध्ये तर भेटते असं ऐकलं होतं आपण. काहीतरी युनिक ट्राय करते. 10 पाव खाल्लीत कार्यकर्ते बघता हा बा. ओंकार कशी आहे टेस्ट. ठीक आहे. ठीक आहे ना. तुम्ही ठीक म्हणल्यानंतर तुम्ही तर विषय करून घ्या. टॉपची जो आपली दुसरीच होती. टॉपचं लावणार की नियोजन. धीरज ढाकेकडून आज तुम्ही टॉपचं नियोजन लावणार. नाही लावलं ना नखऱ्या फुकट गेला. मिसळ आहे तिकडे आहे बघ. स्पायसी का बनवलं काय माहिती. आई शपथ सांगतो मी तुम्हाला सांगतो. आता सहजासहजी कसं असतं माझ्या 60-70 रुपये मिसळपाव असतो. इथे 90 रुपये होता. 90 रुपये मिसळपाव होता. आणि त्यानंतर भजी प्लेट घेतली. भजी प्लेट मला वाटलं की ताजवालेत म्हणजे ताजवाल्यांनी यांच्याकडून शिकले भजी काढ. 100 रुपये भजी प्लेट. मोजून त्यात 10 भजी आली. अरे राजू भजीवाला आहे उल्हासनगर मध्ये. माझा आजोबा त्याच्याकडं 2 रुपये भजी प्लेट होती तेव्हापासून भजी खातो. किती
2 रुपये. आज त्याच्याकडे भजी प्लेट आहे 50 रुपये. 50 रुपयात तो 2 पाव देतो आणि तो 5 भजी देतो बरं का. 5 भजी देतो. 7 रुपयाला आजच्या कंडिशनला त्याचा एक भजी आहे. इथला भजी जर घेतला ना, इथले 3 भजी जर घेतले तर त्या एक 7 रुपयाच्या. तो मॅनेजर होता त्याला म्हणलं उल्हासनगरला ये बोललो, राजू भजीवाला युट्यूबला टाक बोललो आणि माझ्याकडून भजी खाऊन जाय बोललो. मरूच तर विचारणार नाही बोललो. पुढचा विषय म्हणजे असा की आता सगळा खर्च जो आहे ना, आणि तुझ्या सीट बेल्ट मॅडम बस ना पुढे. मिसळ खाल्ली आहे. मिसळ तर असली क्लास होती, असली क्लास की टॉपचा 3rd क्लास विषय एकदम. आता खाल्ली हे साईला भेटत आला आपला. कॅच कर इथंच येणार आहे, इथं येणार लावणार इथं टॉप मध्ये. अरे लावा आणि आयुष तेरे लिए झूम दीवाना बनके तेरे लिए वादा है मेरा मैं हूँ तेरे लिए होना कभी तू जुदा. दुसऱ्या सिम एकाच खाली घे नाही पाणी खाली घेतो. मित्रांनो पाणी बघितलं का? पाणी रस्त्याच्या बरोबर पाणी, रस्त्याच्या बरोबर थोडं कमी रस्त्याच्या बरोबर पाणी भरलं इथं पेनमध्ये दुनियावरचं. बाकी काही नाही, आपल्याला पवत यायला लागू नये म्हणजे झालं. मित्रांनो फायनली आपण पेनमध्ये पोहोचलेलो आहे. पेनमध्ये एक गाव आहे हमरापूर म्हणून, त्या गावात आपण पोहोचलेलो आहे. त्या गावामध्ये फक्त मूर्त्या बनतात जास्त करून. मूर्त्याचे कारखाने आहेत. म्हणजे घरोघरी मूर्त्या बनतात असं म्हणलं तरी हे वावगं नाही. दोन्ही साईडला मूर्त्या आहेत. तुम्ही लेफ्ट साईडला बघा, राईट साईडला बघा, दोन्ही साईडला मूर्त्या आहेत. फक्त मूर्त्या. इकडं ते मागच्या वर्षी या टायमाला ओमकारच्या जंगली रम्य अकाउंटला 1,80,000 रुपये. काय बोलतोय? कुठे चलो ओंके उतर ए, संच्या तुम्हाला गेट उघड जा ना. गेट उघड. अरे पण नाही काय होत. गेट उघड. मित्रांनो मूर्त्या पाहिल्या का? मूर्त्या एवढ्या भारी आहेत, पाहिलं की असं वाटतं साक्षात समोर उभा आहे. एक नंबर कला आहे यांची. उगाच म्हणत नाही पेनमध्ये मूर्त्या एकदम टॉपच्या मिळतात. टॉपची मूर्ती बघायची असेल तर पेनलाच जायला लागते. आज या ठिकाणी आम्ही अमरापूरला आलेलो आहोत मूर्ती बुक करण्यासाठी. तर दरवर्षीप्रमाणे आम्ही मूर्ती बुक केलेली आहे. आणि दादांचं जे कला केंद्र आहे, जे गणेश कला केंद्र ते आहे आशीर्वाद आर्ट्स म्हणून अमरापूर. एकदा तुम्ही अवश्य भेट द्या. इथे खूप चांगल्या एकदम फिनिशिंग मध्ये मूर्ती आहेत आणि जे रेट्स देखील आहेत ते एकदम म्हणजे जी आपण बोलतो क्वालिटी आणि क्वांटिटी ते एकदम प्रॉपर एकदम. म्हणजे तुम्ही जर बघताल त्याचे फिनिशिंग बघताल, डायमंड वर्क बघताल किंवा मूर्तीची खासियत बघताल तर तुम्हाला ती मूर्ती भावल एकदम. आणि दरवर्षीप्रमाणे यंत्र 6वं वर्ष आम्ही मूर्ती बुक केलेली आहे 5 फुटाची. आणि तुम्ही नक्की या दादांकडे आणि मूर्ती बघा आणि मूर्ती बुक करा. अवश्य गणपती बाप्पा पहिले ब्लॉग मध्ये घेऊ का त्याला?